लगान, गजनी या चित्रपटातून चमकलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं 74व्या वर्षी निधन झालेलं आहे. लगान, गजनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमधून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन झालंय. लगान चित्रपटातील अभिनेते यशपाल शर्मा यांनी इन्स्टा पोस्ट शेअर करत प्रदीप रावत यांना श्रद्धांजली वाहिली. या पोस्टमुळे अनेकांना प्रदीप रावत यांच्या निधनाची माहिती मिळाली. प्रदीप रावत यांना कॅन्सर झाला होता. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आधी उपचारांमुळे परिस्थिती नियंत्रणात होती, पण काही दिवसांपूर्वी कॅन्सर उलटला आणि तब्येत ढासळली. मागील 1 महिन्यापासून प्रदीप रावत रुग्णालयात होते, पण त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. अखेर 4 ऑगस्ट 2026 रोजी रावत यांची प्राणज्योत मालवली. प्रदीप रावत यांनी करिअरच्या सुरुवातीला B.R. चोप्रा यांच्या महाभारतीय टीव्ही मालिकेत अश्वत्थामा ही भूमिका साकारली होती. त्यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ, कानडी, मल्याळम, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. लगान, सरफरोश, गजनी, बैजू बावरा, आवारापन, ग्रँड मस्ती या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका अनेकांच्या लक्षात राहिल्या. तेलुगू फिल्म सईमधून त्यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीस पदार्पण केलं होतं. दाक्षिणात्य सिनेमात त्यांनी अनेकदा व्हिलन अर्थात खलनायकाची भूमिका साकारली होती. चायना टाउन, हिरो 420 या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. अभिनेता सलमान खान सोबतही त्यांनी 5 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. प्रदीप रावत यांचा जन्म 21 जानेवारी 1952 रोजी जबलपूर, मध्य प्रदेश येथे झाला होता. प्रदीप रावत यांचा शेवटचा चित्रपट छावा. छावा चित्रपटात त्यांनी एसाजी कंक ही महत्वाची ऐतिहासिक भूमिका साकारली होती. गजनी चित्रपटात त्यांनी गजनी धर्मात्माची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉलिवूडचा पहिला 100 कोटी कमावणारा चित्रपट ठरला. दूरदर्शनवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या तहकीकात, चंद्रकांता, युग आणि गुल सोनोबर यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय साकारलेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी कल्याणी रावत आणि मुलगा विक्रम रावराजे असा परिवार आहे. पडद्यावर अत्यंत क्रूर आणि भयानक खलनायकाची भूमिका साकारणारे प्रदीप रावत हे खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय मऊ मनाचे, शांत, लाजाळू आणि नम्र स्वभावाचे होते, असे त्यांच्या सहकलाकारांनी सांगितलं आहे. 4 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात कर्करोगाशी लढताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू आणि ताकदीचा अभिनेता गमावला आहे. प्रदीप रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.